मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे प्राणी व वनस्पतीचे वेगवेगळे अन्न. काय ते बघा. जिवंत प्राणीमात्राला ऊर्जेची गरज असते. या ऊर्जेमधून शरीरातील चयापचयाच्या सर्व क्रिया घडणार असतात. हालचालीचा वेग, तापमानातील घट यामुळे ऊर्जेची गरज वाढते. अर्थातच अन्नाची गरज वाढते. प्रत्येक प्राण्याला उपजतक काय खावे व काय न खावे याची जाण निसर्गाने दिलेली असते. काल प्रसंगानुसार व उपलब्धीनुसार त्यात अल्पसा बदल होऊ शकतो, पण मनुष्य प्राणी सोडला अन्य नैसर्गिक रचनेतील सर्व प्राणी या उपजत गोष्टीचे भान राखतात. पुढे बघूया मित्रांनो. प्रत्येक प्राण्याचे अन्न हे त्याच्या शरीर रचनेनुसार ठरते. नैसर्गिक उपलब्धीचा यावर फार मोठा वाटा असतो. उदाहरणार्थ, हत्ती व गेंडा हे महाकाय प्राणी किंवा ताकदवान रेडा हे जंगलातील वा गवताळ कुरणातील वनस्पतीजन्य आहारावरच जगतात. दिवसभर चरत राहिल्या वरच त्यांचे पोट भरू शकते. वेळ प्रसंगी चारा न मिळाल्यास ते त्याच्या शोधात अन्यत्र जाऊ पाहतात. हा खाल्लेला प्रचंड चारा पचवण्यासाठी चावण्याची शरीररचना ही निसर्गदत्त आहे. याउलट महाप्रचंड आकाराची मगर किंवा अजगर एकदा एखादा प्राणी खाऊन वा गिळून झाला की अनेक दिवस किंवा महिने सुद्धा अन्नाविना राहू शकतात. ध्रुवीय प्रदेशातील अस्वले भरपूर चरबीयुक्त अन्न खाऊन अंगातील चरबी वाढवतात व थंडीच्या 5 महिन्यात हालचाली न करता अन्नाशिवाय राहू शकतात. प्राण्याने स्वतःच्या पिलांना खाणे हे मनुष्याला अत्यंत क्रूरपणाचे वाटते, पण प्रसूत झालेली मादी स्वतःचेच एखादे पिल्लू खाऊन ऊर्जेची गरज भागवत असते. कारण शिकार मिळवण्याची ताकद त्या क्षणी तिच्यात नसते. याउलट नर हीच प्रक्रिया करतो तेव्हा कळपाच्या संख्येवरचे नियंत्रण न कळत तो राखत असतो. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की जो निसर्गदत्त अन्नात बदल करून त्याचे सेवन करतो. त्यातूनच शिकार करून पोट भरण्याचा कालखंड संपून शेतीला सुरुवात झाली आहे. नियंत्रित अग्नीचा वापर होऊ लागला आहे आणि माणसाच्या अन्नात विविध बदल होत गेलेले आहेत. उत्क्रांती काळातील सुरुवातीचा माणूस व आजचा माणूस यांच्या जबड्याची रचना जरी सारखीच असली तरी आकारमानात लक्षणीय फरक आढळतो. हाताचा जबडा हा लहान व कमी ताकदवान दिसतो. सुळ्याची क्षीणता तर जाणवतच नाही. प्राण्यांना अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. मनुष्यही त्यातूनच मोडतो. मात्र वनस्पती यावर स्वपोषक असतात. सूर्यप्रकाशाचा वापर करून जमिनीवरील खनिजे, नत्र, पलाश यांचे रूपांतर करून त्या स्वतःचे अन्न मिळवतात, तयार करतात. त्यांचा उपयोग प्राणी मात्र करतात. वनस्पतीमधील क्लोरोफिल हे हरित द्रव्य या कामी अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. अल्पशा ओलावा असलेली कोणतीही जमीन बघता बघता वनस्पतींनी भरून गेलेली आढळते. ती या स्वपोषणतेमुळे आणि पहिली टीप आपली मित्रांनो झालेली आहे. आता दुसरी टीपचा काय अर्थ आहे? किंग क्रब खेकडा म्हणजे काय याच्या दुसऱ्या टीपेचं नाव आहे. हे नाव प्रथमदर्शनी फसवे आहे. क्रब या इंग्रजी शब्दाला मराठीत खेकडा असा प्रतिशब्द आहे, पण किंग क्रब हा खेकडाच नाही.
तो एक मोठ्या आकाराचा कोळी आहे. या प्राण्याला 4 डोळे असतात. डोळ्यांची एक जोडी डोक्याच्या एका बाजूने बटबटीत पुढे आलेली असते. दुसरी जोडी डोक्याच्या पुढील भागात सरळ साध्या डोळ्यांसारखी दिसते. पण इथे हे दोन एकमेकाजवळ असतात की एकच डोळा असल्यासारखे भास होतो. या प्राण्याला एक जिवंत अवशेष असे शास्त्रज्ञ म्हणतात. कोट्यावधी वर्षाच्या कालावधी मधील त्यांच्या शरीरावर अगदी कमी बदल झाला आहे. खरे तर 20 कोटी वर्षापूर्वी हा असा दिसत होता, अगदी तसाच आताही दिसतो. त्याच्या शरीरावरती एक जाड शिंपल्याचे आवरण असते. याची शेपूट लांब टोकदार तलवारीच्या आकारासारखी असते. ती काटेरी असते. पाण्याच्या लाटेसरशी हा प्राणी उलटला गेला तर सरळ होण्यासाठी तो आपल्या शेपटीचा वापर करतो. याला पायाच्या 6 जोड्या असतात. वालुकामय महासागर तळावर चालायला 4 जोड्यांचा वापर होतो. मागील जोडी जास्त बळकट असते. शरीर पुढे ढकलण्यासाठी आणि पोहण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पुढील लाकूड जोडी अन्नपदार्थ उचलायला व तोंडात टाकायला वापरली जाते. चालणाऱ्या पायावर त्याचे तोंड लपले जाते, म्हणून त्याचे तोंड पटकन दिसत नाही. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.